जय महाराष्ट्र. मागच्या वेळी मी या ठिकाणचा व्हिडिओ केला होता आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना पण सांगितलं होतं की हे ज्या बाबळी वगैरे वाढतात तर या काढल्या पाहिजेत. हा रोड सेफ्टीसाठी घातक आहे. म्हणून ह्या बाबळी वगैरे असतात, ह्या सरकारी बाबळ असतात, ह्या छोट्या छोट्या ह्या कट केलेल्या ज्या बाबळी आहेत या काढल्या पाहिजेत असं सांगितलं होतं. आणि मग व्हिडिओ पण पोस्ट केला होता. आणि मग त्याच्यानंतर हा असा बदल झालेला आहे. आता तोडल्यात ह्यांनी सगळे, म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत यांनी ह्या बाबळी तोडल्यात. म्हणजे आता रोडच्या करणं हे स्वच्छ करून ठेवलं यांनी. मग याचं माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण आपल्या समस्या ज्या असतात त्या मांडल्या पाहिजेत. जे चुकीचं होतं आहे ते चुकीचं ठरवलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत भांडणार नाही किंवा चुकीच्या गोष्टीला विरोध करणार नाही तोपर्यंत हे लोक तुम्हाला सहजासहजी काहीही करून देणार नाहीत. आपल्या समस्यासाठी आपणच भांडलं पाहिजे, आपणच संघर्ष केला पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण हे आता स्वच्छ झालं आहे. म्हणजे आपण शब्दावर ठाम राहिलं पाहिजे. आपण आपल्या ज्या समस्या आहेत त्या मांडत राहिलं पाहिजे. त्याचं मला वाटतं समाधान नक्कीच भेटेल आपल्याला. आता ते कोण कशामुळं, म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून काढल्या किंवा कोणाच्या हा विषय नाही इथं. परंतु मी याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि तो व्हिडिओ पोस्ट झाला पण होता. त्याला भरपूर व्ह्यू पण भेटलेले होते. आणि मग हे आत्ता दृश्य आणखीन एका ठिकाणी मी पुलाचा व्हिडिओ काढला होता. त्या पुलालाही त्यांनी आता भराव टाकून घेतलेला आहे. मी आता तो व्हिडिओ पोस्ट करेनच. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण यांना चुका दाखवून दिल्या पाहिजेत, म्हणजे पाहिजेत. आपण जोपर्यंत चुका दाखवून देणार नाही त्यांना समजणार नाही. बघा याने स्वच्छ, एकदम स्वच्छ केलंय. त्यात तोडले बाबळी. या ठिकाणी पहिलं याच्या अगोदर मला